आपल्या गाडीसोबत कधी असं काही होईल मला वाटलं सुद्धा नव्हतं. तर मंडळी, मी तुमचा व्लॉगर आधी. तर आपल्याला आज कांदे लावण्यासाठी रान तयार करायचं होतं. मग लगेच गेलो सागर काकाकडे ट्रॅक्टरला रोट्या जोडायला साऱ्या पाडण्यासाठी. लगेच मग रोट्याचा पत्रा बदलावला. मग लगेच पप्पानी मी दांड पाडायला सुरुवात केली. एक दांड पाडला आणि लगेच सागर काका ट्रॅक्टर घेऊन आले. मग सागर काकांनी केली कांदे लावण्यासाठी साऱ्या पाडायला सुरुवात. आणि हा, तुम्हाला पण जर का क्वालिटी मध्ये साऱ्या पाडून लागत असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, कारण की या कामात क्वालिटी फक्त आम्हीच देऊ शकतोय. कारण की हा काम नुसतं शरीरातल्या ताकदीचा नाही तर डोक्याच्या ताकदीचा सुद्धा खेळ आहे. सागर काकांनी मग पुरेश साऱ्या पाडल्या आणि लगेच घरी निघले. मग पप्पांनी मी पण दांड पाडून घेतले आणि मी पण आलो घरी. मग लगेच घरी आल्यावर चैतन भाऊ सोबत गाडीत पेट्रोल टाकायला गेलो. लगेच पेट्रोल टाकून वापस निघलो आणि जत्रात फिरून आलो. जत्रेत गेल्यावर चैतन भाऊना फोनाला कव्हर टाकून घेतला. लगेच मग जत्रातून वापस निघालो. मग एका जागी थांबून गाडीचा व्हिडिओ शूट पण काढून घेतला आणि मग निघालो घराकडे. घरी आल्यावर आपण रात्री आलतो इंद्रदेव चौफुलीवर, कारण की आपले मित्र म्हणत होते लई दिवसापासून भेटलो नाही, चाला. यो पाय यो धीरूभाई डॉन हात तुटलेला आहे तरी गाडी दामटीतो, आणि थंडी लई होती म्हणून आपण तिथं जाळ केला. लगेच मग बजरंग भाऊच्या अंगात किडा आला आणि तो लागला पूजा करायला रस्त्यावरच. ते लगेच पळायला लागलं माझ्या माग लगेच गाडी जवळ त्यानं पुष्ट फेकून दिला. म्हणलं आता बजरंग भाऊ डायरेक्ट गाडीत जळीतो, पण तेवढ्यातच धीरू डॉन आला आणि त्यानं लगेच पुष्ट फेकून दिला बाजूला. तर मंडळी, आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट नक्कीच करा. तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.